गव्हाण गावाला नियमित व मुबलक पाणी पुरवठा करण्याच्या मागणीसाठी गव्हाण ग्रामपंचायत हद्दीत जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला। या मोर्चाला ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली। ग्रामस्थांच्या सातत्यपूर्ण मागणीला अखेर यश मिळाले असून सिडको प्रशासनाने आजपासून गावाला आवश्यक पाणी पुरवठा करण्याचे आश्वासन दिले। मोर्चा दरम्यान गव्हाण गावासाठी हेटवणे पाणी पुरवठ्यातून स्वतंत्र नवीन पाईपलाईन टाकण्याची मागणीही करण्यात आली आहे। या संदर्भात येत्या 5 ते 6 दिवसात सिडकोच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत सर्वपक्षीय बैठकीचे नियोजन करण्यात येणार आहे। नवी मुंबई आणि उल्वे नोडच्या जलद विकासाच्या प्रक्रियेत गव्हाण गाव हा त्याचा एक भाग असूनही विविध मूलभूत समस्यांना सामोरे जात आहे। यापैकी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस जटिल होत चाललाय। गावाला दररोज सुमारे 6 लाख लिटर पाण्याची गरज असताना पाणी कमी दाबाने आणि अपुऱ्या प्रमाणात सोडले जात आहे। मोर्चाची सुरुवात गव्हाण ग्रामपंचायत कार्यालय येथून झाली। यावेळी ग्रामस्थांनी सिडको प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। मोर्चाला भाजप नेते प्रीतमदादा म्हात्रे, माजी सरपंच भाऊशेठ पाटील, माजी उपसरपंच विजय घरत, आगरी समाज अध्यक्ष अशोक कडू, योगिता भगत, राजू कोळी यांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। गावातील महिलांची देखील विशेष उल्लेखनीय उपस्थिती होती। शिवसत्ता टाइम्ससाठी दीपक कांबळे, नवी मुंबई। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।